ठेवलं आणि आधी लगीन कोंडाण्याचं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांना कोंडाणा जिंकून दिला असे हे तानाजी. आणि त्याच ठिकाणी जर आमचा तानाजी असता तर काय म्हटलं असं असतं वय महाराज. हो घरात पोराचं लगीन काढलंय, थांबा की जरा लगीन होऊ द्या. म्हणजे त्या काळात कारण देताना आम्हाला कोण दिसत नाही. बघा पन्हाळ्यावरची मोहीम काढली, हिरोजी येसाजी कोंडाजी बाजी म्हणजे नाव कशी बघा. जी हिरोजी म्हणजे नावातच आदर आहे. नाव सुद्धा विलक्षण होती. आजकालच्या नाव जर आपण बघितले तर काय प्रिन्स म्हणजे नाव अशी भारदार नावं नाही. विठोजी, कान्होजी म्हणजे असे नाव सुद्धा आधीचे रुबाबदार नाव होते आणि नावामध्ये आदर होता. पण आम्ही खरंच आमच्या काळापासून आणि आमच्या परंपरेपासून आम्ही कुठेतरी लांब जाताना आम्ही दिसतो. मग पन्हाळ्यावर मोहीम काढायचं ठरलं. पन्हाळा किल्ला आपल्या ताब्यात घ्यायचा आहे आणि पन्हाळा किल्ला आपल्या ताब्यात घ्यायचा आहे म्हटल्याबरोबर सर्व मावळे एकत्रित आले. येसाजी आले, बाजी आले, कोंडाजी आले, हिरोजी आले, सगळे आले. कोण घेतो पन्हाळा, कोण घेणार. त्यावेळेस पन्हाळा कोण घेतो असं म्हटल्यावर कोंडाजी फर्जंद नावाचे मावळे पुढे आले आणि म्हणाले महाराज मी घेतो कोंडाणा. मी कोंडाणा किल्ला घेतो म्हटल्याबरोबर महाराज म्हणले बहुत खूप. आता कोंडाण्यावर किती सैन्य होत आणि स्वराज्याकडे सैन्य किती. पण ठीक आहे महाराज म्हणले घेताय ना कोंडाणा घ्या. किती फौज देऊ तुम्हाला, किती फौज देऊ म्हटल्याबरोबर महाराजांना तो मावळा ते कोंडाजी फर्जंद काय म्हणाले असते महाराज अवघे 60 मावळे मला द्या. महाराज म्हणले 60 मावळे फक्त. होय महाराज अवघे 60 शिल्कगडी मला द्या. आता जातो आणि पन्हाळ्यावर काबीज करतो. महाराज म्हणले ठीक आहे. मग महाराजांनी 60 शिल्कगडी आणि 1500ची फौज कोंडाजी फर्जंदला दिली आणि म्हणाले जावा. आणि बघा कोंडाणा जिंकायच्या, कोंडाणा ताब्यात घ्यायच्या अगोदरच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना हातात कडी आणि त्यांना पालखी म्हणजे गड जिंकायच्या आधी सोन्याचं कड महाराजांनी त्यांना बक्षीस दिलं होतं. कारण यदा कदाचित जर त्या मोहिमेमध्ये कोंडाजींना काय झालं तर त्यांचा कौतुक आम्ही करू शकणार नाही ही अशी खंत महाराजांच्या मनामध्ये येत होती. त्याच्यामध्ये म्हणजे मोहीम फते करण्याच्या आधीच बक्षीस. मग त्या चोरमीने कोंडाजी फर्जंद गेले पन्हाळगडावर आणि पन्हाळगडावर आक्रमण करायचे म्हटल्याबरोबर पन्हाळगडावर 30,000 सैनिक होते. 30,000 पन्हाळगडावर सैनिक आहे. आपले किती होते फक्त 1500 आणि 1500 इकडे मग 2 तुकड्या केल्या. एकीकडे 15,000 आणि एकीकडे 60 मावळे घेऊन कोंडाजी फर्जंद निघाले. मग बघा गनिमी कावा म्हणजे काय. महाराजांच्या बहुतेक लढाया जर आपण बघितलं तर रात्रीच्या बहुतेक लढाया आणि त्याही अमावस्येच्या रात्री किरांदरात. महाराजांनी एखादी लढाई काढायची म्हटलं तर महाराज मुहूर्त काढत होते का आपल्यासारखा की चला एखादा चांगला दिवस काढतो. नाही, अमावस्येच्या रात्री आणि अमावस्येच्या रात्री लढाया बहुतांश लढाया होत्या. त्यात ही रात्र निवडली किर काळोख आणि किर काळोख 1,500ची फौज अण्णाजी दत्तोंकडे दिली आणि 1,500ची फौज अण्णाजी दत्तोंकडे आणि शिल्कगडी कोंडाजी फर्जंदने घेतलं आणि कोंडाजी किल्ल्याच्या पाठीमागील बाजूनी खडा येऊन किल्ल्याच्या वरती निघाले. आणि इथं खाली 1,500ची फौज होती. त्या 1,500 फौजेमधील एकेका मावळ्याकडे 4-4 मशाली दिल्या. म्हणजे एका हातात 2 आणि एका हातात अशा 2 मशाली दिल्या. अशा 2-2 मशाली फक्त हातात धरायच्या. मग 4-4 एका मावळ्याकडे मशाली दिली आणि कोंडाजी गेले गडावर. आपले 60 मावळे
कोंडाजी सोबत गेले, गडावर गेले आणि गडावर गेल्या गेल्या कडा चढून गडावर पोहोचले आणि गडावर पोहोचल्याबरोबर ढालावर ढाली आपटल्या, तलवारीवर तलवारी चालवू लागल्या, रक्ताच्या चिरकांड्या भाऊ लागल्या, यातनांचे कल्लोळ उडाले आणि कोंडाजींनी सपासपा वार काढायला सुरुवात केली. बघा कसा युद्धाचा प्रसंग आहे. युद्ध कसं आहे, अवघे 60 मावळे पहारेकरांचे मुंडके छाटायला सुरुवात केली आणि कोंडाजी फर्जंद किल्लेदाराच्या महालाकडे गेले आणि तो किल्लेदाराच्या महालाकडे जाऊन डायरेक्ट छातीवर बसले आणि म्हणाले द्याच्या. म्हणजे किती विलक्षण प्रसंग आहे बघा. त्या किल्लेदाराच्या मनीला ध्यानी डायरेक्ट छातावर बघूच्या आणि बघूच्या म्हटल्याबरोबर आपल्या काही मावळ्यांनी किल्ल्याचा मेन दरवाजा उघडला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ते मावळे 1,500 मावळे अण्णाजी दत्तो सोबत त्या पन्हाळ्यावर आले. सपासपा युद्ध चालू झालं. तलवारीवर तलवारी आपटल्या आणि ढालीवर ढाली आणि म्हणजे रक्तबंबाळ झाले मावळे आणि पन्हाळा किल्ला ताब्यात घेतला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ही एका हेरानं बातमी सांगितली की राजे पन्हाळा किल्ला ताब्यात आला. त्याचबरोबर ती बातमी ज्या हेराला छत्रपतींना दिली त्या हेराला महाराजांनी 100हून बक्षीस दिलं. त्याचं तोंड गोड केलं. प्रेरणा होते छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे एवढा गड घेतला. इतिहासामध्ये जर आपण गेलो तर अनेक किल्ले महाराजांनी घेतले आणि अनेक लढाया खेळल्या. त्या अनेक लढाया बहुतांश रात्रीच्याच खेळल्या, बहुतांश रात्रीच्या. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. आता बघतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आजही आपण रायगडावर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी इंग्रजी तारीख 6 जून या दिवशी आपण साजरी करत असतो. आपल्याही गावातील अनेक मावळे त्या राज्याभिषेकाला येतात, खूप चांगलं काम करतात आणि त्या राज्याभिषेकाला तिथं आल्यानंतर कोण शिवभक्त नियंत्रण कक्ष समितीमध्ये असतं, कोण शिवभक्तांना खाली पाठवण्यामध्ये काम करतं, कोण जेवण वाढतंय. म्हणजे आजही 350 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन आजही रायगडावर चालू असलेल्या त्या राज्याभिषेकामध्ये तुमच्या गावातील मावळे सामील आहेत. ही खरं तर खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्या मावळ्यांसाठी तुम्ही एकदा टाळ्या वाजवा. कारण सगळे जन्माला येतात आणि सगळेच मरतात, पण कुणीतरी कुठंतरी चांगलं कार्य करावं लागतं. कारण बघा इतिहास कोणाला आठवतो, ज्यांनी कुणी तरी चांगलं काम केलं. नाहीतर जन्माला आला आणि जन्माला मेला, आला तसाच गेला, त्याला काही जीवनाला अर्थ राहत नाही. लाखो माणसं येतात अशी, लाखो माणसं येतात. मग महाराजांचा राज्याभिषेक करण्याची तयारी रायगडावर सुरू झाली आणि महाराजांचा राज्याभिषेकाची तारीख काढली. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 6 जून 1674. आणि महाराजांचा राज्याभिषेकाचा दिवस जवळ आला आणि राज्याभिषेक महाराजांचा चालू झाला. म्लेंच्या पातशाही असताना एक मराठा राजा झाला. ही गोष्ट सामान्य नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला आणि घोषणा चालू झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. बघा आजही आपण आपल्या घरामध्ये ते आपण राज्याभिषेकाचं चित्र बघतो. त्या राज्याभिषेकाच्या चित्रामध्ये एक इंग्रज अधिकारी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करताना दिसतो. बारीक बघा, हेनरी ऑक्झेंडन नाव होतं त्या इंग्रज अधिकाऱ्याचं. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक स्वतः आपल्या डोळ्यात बघितला आणि त्यावेळेस म्हटलं जातं, झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. पण त्या आता हेनरीने त्याच्या
डायरीमध्ये भरपूर लिहून दिले, पण मी तुम्हाला एकच प्रसंग सांगतो. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की त्या राज्याभिषेकाच्या वेळेस 2 हत्ती त्या सत्रेच्या समोर उभा होते. आज जर इथं रायगडावर कोण कोण गेलंय? तुम्ही गेला. रायगडावर माणसाला जायचं अवघड आहे, पण त्या काळामध्ये हत्ती कसे नेले असतील असा प्रश्न त्या हेनरीला पडला. हेनरी ऑक्झांडरला प्रश्न पडला. आपल्याही बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, जिथं माणसाला जायचं अवघड आहे तिथं हत्ती कसे नेले. त्या काळामध्ये 6 जून 1674ला महाराजांच्या राज्याभिषेकाला 2 हत्ती उभा होते. ज्यावेळेस हिरोजींनी रायगडाचं बांधकाम चालू केलं, त्याच वेळेस हिरोजींनी 2 हत्तीचे पिल्ले निघून त्या रायगडावर ठेवले. जसं जसं बांधकाम पूर्ण झालं तसे तसे हत्तीचे पिल्लं मोठे झाले. म्हणजे दूरदृष्टिकोन किती होता बघा. हा दूरदृष्टिकोन आमच्या लेकरांना आम्ही शिकवला पाहिजे. शिवरायांचे 8वे रूप म्हणा. शिवरायांचा 8वा प्रताप. शिवरायांचा 8वा साक्षेप. भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे. मोठ्या बोलणे. शिवरायांचे कैसे चालणे. शिवरायांची सलगी देणे. कैसी असे सकल सुखांचा केला त्याग. मनोनी साधिजे जो योग. राज्य साधनाची लगबग कैसी केली. याहुनी करावे विशेष. तरीच मनवावे पुरुष. या उपरी आता विश्वास. काय लिहावे. शिवरायांसी आठवावे. जीवित तृणवत मानावे. इहलोकी परलोकी उरावे. कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू. बहुत जनांसी आधारू. अखंड स्थितीचा निर्धारू. श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की, हिंदू धर्म की, हिंदू राष्ट्र की, माँ साहेब जिजाऊ की हर 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 हर. जय जिजाऊ जय श्री.